एकदा का कुणी आमदार झालं ना, मग त्याच्या मनात एकच गोष्ट असते, आता आपल्याला मंत्री व्हायचं आहे। आणि जर का कुणी बराच काळ मंत्री राहिला असेल, मग त्याच्या मनात दुसरंच स्वप्न सुरू होतं, आपल्याला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे। आता प्रत्येक जण ही गोष्ट उघडपणे सांगतोच असं नाही, पण बोलणाऱ्यांच्या चेहऱ्यावरून, त्याच्या वागण्यातून ते दिसतं। आपल्या अजितदादा पवारांचं काय, ते तर थेटच बोलतात। महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी खुलेआम सांगितलं, माझं स्वप्न आहे, एक दिवस मी या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार। राही भिडे म्हणाल्या की उद्याच्याला ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला झाली पाहिजे। आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं, परंतु शेवटी तो योग पण जुळून यावा लागतो। कारण मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं, पण कुठं जमतंय। त्याच्यामुळं कधी ना कधी तो योग येईल, नाही असं नाही। अरे यात चूक काय आहे? माणूस महत्त्वाकांक्षी असावा आणि दादांमध्ये ती आहेच। आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघं अजितदादांच्या तुलनेत राजकारणातले कनिष्ठ, पण फडणवीस तर 3दा मुख्यमंत्री झाले, शिंदे यांनी तर धक्का देऊनच मुख्यमंत्री पद पटकावले। दादांनी पूर्वीच खंत व्यक्त केली होती, माझ्यानंतर आले आणि मुख्यमंत्री झाले, आणि आता तर त्यांनी थेट सांगून टाकलं, मलाही मुख्यमंत्री व्हायचं। हे बोलणं म्हणजे बंडखोरी नाही बरं का फडणवीसांवर किंवा शिंदेंवर कुरघोडी नाही। मुख्यमंत्री व्हायचं असेल तर बहुमत लागतो, आणि ते अजून अजितदादांकडे नाहीच। पण सध्या एक गोष्ट मात्र ठळक दिसते, अजितदादांच्या गटात इन्कमिंग वाढलंय। शरद पवार गटाचे माजी मंत्री, माजी आमदार थेट दादांच्या गटात, हाच पवार गटाला मोठा झटका मानला जातोय। आणि हे इन्कमिंग म्हणजे काही लहानसं नाही। 2029 मध्ये जर दादांच्या गटाचं संख्याबळ दुप्पट झालं तर मगच ते मुख्यमंत्री पदाच्या वाटेवर पोहोचू शकतात। पण आज जे ते म्हणतायत मी मुख्यमंत्री होणार, ते फक्त कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश निर्माण करायचा प्रयत्न असावा। कारण कार्यकर्त्यांना वाटतं आपला नेता मुख्यमंत्री होणार म्हणजे आपल्यालाही काहीतरी मिळणार। हीच कार्यकर्त्यांची नस अजितदादांना माहिती आहे, म्हणूनच ते स्पष्ट बोलतात, मला मुख्यमंत्री व्हायचं। आता पुढे काय होणार, कोण मुख्यमंत्री होणार हे भविष्यात ठरेलच, पण सध्या तरी अजितदादा पवारांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न थेट त्यांच्या तोंडून जनतेच्या कानावर पोहोचलेलं दिसतंय। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।